लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। विधान परिषदेसंदर्भात तर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना यांनी अतिरिक्त उमेदवार दिला नाही। भाजपच्या 5, एनसीपीचे 1, शिंदे सेनेचे 2 आणि महाविकास आघाडीच्या एका उमेदवारानं अर्ज दाखल केला आहे। मिलिंद नार्वेकर आणि दानवे यांच्या चर्चेनंतर शिंदेंनी अतिरिक्त उमेदवार दिला नाही, त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होते। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं अतिरिक्त उमेदवार न दिल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे। मिलिंद नार्वेकर आणि दानवेंसोबतच्या चर्चेनंतर शिंदेंनी अतिरिक्त उमेदवार दिलेला नाहीये। भाजपकडून परिषदेसाठी 5 जण, शिंदेच्या शिवसेनेकडून 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 1 आणि मवियाकडून 1 उमेदवार रिंगणात आहे। भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिंदेच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींचा अर्ज दाखल करण्यात आलाय, तर मवियाकडून अंबादास दानवेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे 9 जागांसाठीची ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे। तर एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांनी अर्ज दाखल केल्यानं ती देखील निवडणूक बिनविरोध झाली आहे। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे। चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होते आहे, बिनविरोध होते आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे। पक्षांना धन्यवाद दिले पाहिजे, सर्व पक्षांना। आम्ही देखील शिवसेना, भाजप महायुतीने, राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार आम्ही दिला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात होते, हे चांगलं आहे। लढाईची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे करतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। तुम लढो हम कपडा संभालते है अशी ठाकरेंची भूमिका, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे। विधान परिषदेच्या उमेदवारीवरून शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरात्म्यामधून आवाज येतो का, असं शिंदेंनी खोचकपणे म्हटलंय। लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे करतात। तुम लढो हम कपडा संभालतो असं काही लोक करतात, जाऊ द्या, त्यांच्या पक्षाचा विषय येतो अंतर्गत, त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही। आत्मा हरवलेल्या लोकांच्यातून आवाज येतो का, मी पहिल्यांदा ऐकले। 2019ला अंतरात्मा कुठं होता? पहिले म्हणून तर बोलतो मी, आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरात्म्यातून आवाज येतो का? काँग्रेसने विधान परिषदेमधून माघार घेतली असून त्यांनी अंबादास दानवेंना पाठिंबा जाहीर केला। ठाकरेंची सेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली। ठाकरेंनी सपकाळांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर काँग्रेसने उमेदवार दिला नाही। दरम्यान पुढच्या राज्यसभा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला जागा मिळेल असा विश्वास सपकाळांनी व्यक्त केलाय। मवियाच्या उमेदवाराचा सस्पेन्स संपलाय। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना पाठिंबा दिलाय। मुंबईतल्या गांधी भवनात ठाकरेंचं शिष्टमंडळ आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत काँग्रेसकडून सपकाळ, वडेट्टीवार, सतेज पाटील उपस्थित होते, तर ठाकरेंच्या सेनेकडून अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी फोनवरून चर्चा केली। यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेसकडून उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं। पुढच्या राज्यसभा आणि परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला जागा मिळेल असं सपकाळांनी सांगितलंय। उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तिशः निर्णय आहे, त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो। पुढच्या ज्या 2028च्या आणि 29च्या पूर्वीचे जे काही निर्णय आहेत, त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली। दरम्यान काँग्रेसनं पाठिंबा दिल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी अंबादास दानवेंची भेट घेतली। विधान परिषद तुमची आणि राज्यसभा आमची असं वडेट्टीवार यावेळेला म्हणाले। 2 वर्षांनी संजय राऊतांचा कार्यकाळ संपतोय, त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेवर संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली आहे।
अरे भाई आमचं करून टाका हा तो विधान परिषद यांची राज्यसभा पुढची परिषद आमची ना हो. चला एक फोटो पुढची परिषद तुमची राज्यसभा आमची. कधी आहे निवडणूक राज्यसभेची? राज्यसभेची जागे सध्या कशी आहे? कधी 2 वर्षांनी ना, तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना, तेव्हा एक विधान परिषद सुद्धा रिकामी होते. पाहू ना काय करायचे त्यावेळेला पाहू. शिवसेना हा सध्या महाविकास आघाडीतला एक मोठा पक्ष आहे. याआधी काँग्रेस विधान परिषदेसाठी उमेदवार देणार होती. ठाकरेंनी दानवेंची उमेदवारी चर्चेशिवाय जाहीर केल्याचं म्हणत काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली होती. मात्र ठाकरेंना काँग्रेसची मनधरणी करण्यात यश आलंय. विधान परिषदेमधून माघार घेताना काँग्रेसने ठाकरेंच्या सेनेकडे 2 अटी ठेवल्या आहेत. आगामी परिषदेच्या 2 जागा आम्हाला द्याव्यात असा काँग्रेसने प्रस्ताव दिलेला आहे. यावर परिषदेची एकच जागा काँग्रेसला दिली जाईल अशी ठाकरेंनी भूमिका घेतली. या संदर्भात बैठकीमध्ये तोडगा निघत नसल्यामुळे दिल्लीमधील वरिष्ठांसोबत बैठक होणार आहे. विजय वडेट्टीवारांनी तुम्हाला भेटताना असं म्हटलेलं आहे का विधान परिषद तुमची आणि राज्यसभा आमची, असं एक सूचक वाक्य म्हटलेलं तह आहे का? नाही तह वगैरे काही नाही, परंतु अशा पद्धतीनं निश्चित भूमिका काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे आणि या संदर्भात लवकरच मुंबईमध्ये मी सांगितलेले जे नेते आहेत, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे माननीय चेन्नीथला साहेब, यांच्यात लवकरच अशा पद्धतीनं बैठक होईल. बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडूंनी धनुष्यबाण हाती घेतलेला आहे. शिंदेच्या शिवसेनेकडनं बच्चू कडू आणि नीलम गोरेंनी उमेदवारी अर्ज भरलाय. बच्चू कडूंनी प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीनीकरण करत एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेनेचं धनुष्यबाण कडूंनी हाती घेतले. राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे. निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे. शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे, फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही. तर आम्ही जे मुद्दे दिले, दिव्यांगाचं बळकटीकरण असेल मंत्रालयाचं, आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा. आणि तोच अजेंडा घेऊन आपण समोर जाऊ. पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे उभं करता येईल शिवसैनिक उभा करू. तर बच्चू कडू शिवसेना वाढवण्याचं काम करतील असा विश्वास व्यक्त करत शिंदेंनी त्यांचं स्वागत केलं. तुम्ही मूळचे शिवसैनिकच आहात. 25 वर्ष प्रहार सामाजिक संघटना आपण या ठिकाणी त्याचं काम केलं आणि आज पुन्हा स्वगृही शिवसेनेमध्ये आपण आलात. फक्त आमदारकीसाठी नाही, आपण स्पष्ट केलेलं आहे जे काही लढाई आहे शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय द्या. ती भूमिका, तेच विचार आपले दोघांचेही आहेत आणि म्हणून विचारांची लढाई आपल्याला विचारांनी लढायची आहे. त्याला ताकद आणि बळ द्यायचं आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे. ही भूमिका माझी आहे आणि आपली आहे. बच्चू कडू यांचा निर्णय आमदारकीसाठी, याचा अर्थ विधानसभेला निवडून येण्याची तुमची क्षमता संपली अशी टीका यावर राऊतांनी केली आहे. हो, पण मी त्यांचं आत्ताच एक स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं. त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे. गिंत्री पदाचा काही मी कसं आहे, मला मागाची सवय नाही. मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना. पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलोय. आम्ही लोकमंत्र्यासाठी फिल्डिंग लावत होती पदासाठी आणि मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो. हाच फरक बच्चू कडूचा आहे, ते समजून घ्या.
मला वाढदिवसाचा त्यांचा फोन आला, त्यांना मी धन्यवाद म्हटलं आणि मला माहीत होतं शिवसेनेमध्ये त्यांचं चालू आहे, त्यांचं प्रहार संघटनेचं विलिनीकरण आणि स्वतः शिवसेनेचा दुपट्टा घेऊन झेंडा घेऊन ते त्यात प्रवेश करणार आहे. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा दिल्या तेव्हाच की बा चांगला निर्णय घ्या तुम्ही. आणि मला असं वाटते राजकारणामध्ये वेळेनुसार आणि मला वाटते आधी ते शिवसैनिक होतेच आणि शिवसेनेमध्ये गेले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. आणि राजकीय वैर हा कायम कधी नसते. महायुती धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे. महायुतीच्या धर्मावर युती धर्म पाळला, पूर्ण ताकदीने आम्ही काम करू आणि विकासाचं विजन घेऊन समोर जाऊ. तर अंधारेंना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांनी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधू नये असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर सुषमा अंधारे कडवट शिवसैनिक आहेत, त्या नाराज नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलंय. अहो तुम्हाला उमेदवारी दिली तर कुर्बान करा ना, जे दिले नाही त्याला कुठं कुर्बान करता तुम्ही? आणखीन फार पल्ला गाठायचा आहे. इतक्या लवकर असे गुडघ्याला भाषण बांधून चालत नसतं पक्षामध्ये. आम्ही 42 वर्षापासून काम करतोय, 1-2 दिवसाचा प्रवास नाहीये. आणि त्याच्यासाठी एकनाथ शिंदे असावं लागतात. या आमच्या बहीण बघा वाघमारताईला तिच्या स्वप्नात नाही एका मिनिटात उमेदवारी दिली आणि राज्यसभेत पाठवलंय. सुषमा अंधारे नाराज दिसतात या विधान परिषदेत, त्यांचं देखील नाव नाराजी. मग काय पत्रकारांकडून त्यांना आपण एखादं पद देऊ शकतो का? नाही आहे, त्या नाराज नाही आहेत, त्या कडवट शिवसैनिक आहेत. एकच जागा द्यायची होती, उद्धव ठाकरे साहेबांनी अंबादास दानवे यांची निवड केली. 7 दिवसामध्ये पुण्यामध्ये दुसरा मोठा अपघात झालेला आहे. सुदैवानं जीवितहानी यामध्ये झाली नाही. खासगी बस बॅरिकेड्स तोडून अत्रे सभागृहाच्या कंपाऊंडमध्ये शिरली. सुदैवानं लोखंडाच्या बॅरिकेटिंगमुळे बसचा वेग कमी होण्यास मदत झाली आणि मोठा अपघात या ठिकाणी टळलेला आहे. हा सगळा अपघात जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकानंतर आता सिलाई चौकात एक खासगी बस बॅरिकेड तोडून अत्रे सभागृहाच्या कंपाऊंडमध्ये शिरली. या दुर्घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सुदैवानं लोखंडाच्या बॅरिकेडिंगमुळे बसचा वेग कमी होण्यास मदत झाली, अन्यथा बस भिंत तोडून आत शिरण्याचा धोका होता. सहा दिवसांपूर्वी पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकात चालकाचं नियंत्रण सुटून पीएमटी बस दुकानांमध्ये शिरली होती. त्यानंतर हा दुसरा अपघात घडलाय. अपघातात बस सोबतच एका रिक्षाचं मोठं नुकसान झालंय. अपघात नेमका कशामुळे घडला हे अद्याप कळलेलं नाही. तर मुंबई पुणे मिसिंग लिंक 1 मे म्हणजे उद्यापासून सेवेमध्ये दाखल होणार आहे. मुंबई आणि पुणे या 2 शहरांमधील प्रवासाचं अंतर आणि वेळ कमी करणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम आता पूर्ण झालंय. मुंबई पुणे मिसिंग लिंक 1 मे रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मिसिंग लिंक हा 13 किलोमीटर आणि 300 मीटर लांबीचा प्रकल्प आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. यामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं वाचणार. मुंबई पुणे दरम्यानचं अंतरही 6 किलोमीटरने कमी होणार आहे. मिसिंग लिंकमध्ये पहिल्या 6 महिन्यांसाठी केवळ प्रवासी कार आणि बसेसनाच परवानगी देण्यात येणार आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर एक्सप्रेस वेवरच्या टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. मिसिंग लिंककडे जगातल्या अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना म्हणून पाहिलं जातंय. यामध्ये टायगर व्हॅलीमधील 650 मीटर लांबीचा केबल स्ट्रेट पूल आणि जुळे बोगदे. एका बोगद्याची लांबी 1 किलोमीटर 640 मीटर इतकी आहे, तर दुसऱ्या बोगद्याची लांबी 8 किलोमीटर 920 मीटर इतकी आहे. मिसिंग लिंक हा संपूर्णपणे खंडाळा आणि लोणावळा शहराच्या. तर पश्चिम बंगालमध्ये टीएमसी 226 जागांचा आकडा पार करणार असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा आमचंच सरकार येणार असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलाय. पश्चिम बंगालमध्ये माटी माणूसचं सरकार बनवणार असं देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी, इंडिया आघाडीची पुढील महिन्यामध्ये बैठक होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल.
एक मोठी बातमी. कुख्यात ड्रग तस्कर सलीम डोलाला 8 मे पर्यंत एनसीबी कडनं कस्टडी सुनावली गेली आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानं ही शिक्षा सलीम डोलाला सुनावली आहे. 2023च्या एका प्रकरणामध्ये डोलाला एनसीबी कस्टडी सुनावण्यात आली असून सलीम डोला हा दाऊद इब्राहिम गँगचा खास मानला जातो. 2023च्या एका प्रकरणामध्ये सापडलेलं 20 किलो एमडी ड्रग्ज हे सलीम डोलानं पाठवल्याचा दावा माला सहित पकडलेल्या आरोपींनी केला होता. सलीम डोला हा दाऊद इब्राहिम गँगचा खास मानला जातो. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.